सीना नदीपात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या 6 जणांविरोधात सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 4,07,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडून मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायावर कारवाईचं सत्र सुरू करण्यात आलं असून सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नंदूर गावच्या शिवारात अवैध वाळू खनन करून वाहतूक करत असल्याची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता 2 टेम्पो व 1 ट्रक व मोटरसायकल आदी मिळून आली आहे। त्यामुळे वाहन मालक, चालक व मजूर असे एकूण 6 इसमांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसंच 4,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 3 ब्रास वाळू यावेळेस जप्त करण्यात आली आहे। सदर आरोपीच्या विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याविषयीची अधिक माहिती प्रो IPS नितीन बगाटे यांनी यावेळेस दिली। नंदूरगाव शिवार येथे अवैध वाळूचा उपसा होत आहे अशी माहिती आमच्या टीमला मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही व आमची टीम असे एकूण 4 लोक त्या दिशेने आम्ही कूच केली आणि नंदूर शिवारातील असलेल्या सीना नदीच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होताना आम्हाला आढळला। त्यांच्यावर आम्ही कारवाई केली असता 3 टेम्पो आणि 1 टू व्हीलर आणि 3 टेम्पोमध्ये भरलेली वाळू असा साधारण 4,07,000चा माल आम्ही जप्त केलेला आहे आणि या वाळू माफियांवर आम्ही कडक कारवाई करणार आहोत आणि त्याबाबत इन्व्हेस्टिगेशन आमचं चालू आहे आणि पुढेही या भागांमध्ये आमच्या हद्दीत कोणी अवैध वाळू उपसा करत असतील त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करून त्यांच्यावर तडीपारीचे प्रस्ताव सादर करणार आहोत आणि सदरील बाबतीत महसूल प्रशासनासही आम्ही मदत मागणार आहोत। यापूर्वीही आम्ही महसूल प्रशासनात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी मदत मागितली होती आणि यापुढेही आम्ही महसूल प्रशासनाला घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करू। सदरची कामगिरी मनोज पाटील, पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलीस सब इन्स्पेक्टर गायकवाड, पोलीस नाईक कोरे, पोलीस शिपाई सोलनकर यांच्या सहभागाने सदरचा छापा टाकण्यात आला आहे।